नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज आपण उपवासाची भजी तयार करणार आहोत। भजी चवीला अतिशय चविष्ट अशी होतात आणि करायला तर साधी सोपी अशी आहेत। उपवासाच्या दिवशी कुणी पाहुणे मंडळी आली तर तुम्ही फराळामध्ये नक्कीच ही चटपटीत चवीची उपवासाची मिरचीची भजी तयार करून बघा। तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहतील नाही, इतके हे चवीला अप्रतिम अशी भजी तयार होतात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला एकाच वाटीने पीठं मोजून घ्यायची आहेत। तर इथे मी भगरीचं पीठ, याला वरईचे तांदूळ, समाके चावल असं म्हटले जाते, तर इथे मी अर्धी वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। भगर इथे मी मिक्सरला फिरवून घेऊन त्याचं पीठ तयार करून घेतलं आणि आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। आता यामध्ये बघा थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे, पण माझ्या ज्याने एक चूक झाली त्यासाठी क्षमा असावी। इथे माझा कॅमेरा बंद होता सुरुवातीला मी जेव्हा पाणी यामध्ये टाकलं तेव्हा। तर इथे थोडं थोडं आपल्याला पाणी यामध्ये टाकत जायचं आहे, पण एकदमच पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं नाही, कारण जी आपण मिरचीची भजी तयार करणार आहोत त्यासाठी मिश्रण आपल्याला जास्त सैलसर असं नको। तर बघा या कन्सिस्टन्सीचं मिश्रण मी तयार केलेलं आहे। आता आपण मिश्रण बाजूला ठेवणार आहोत। यामध्ये अजिबातही दह्याचा सोड्याचा आपण वापर केलेला नाही। तर आता आपण इथे मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। तर इथे बघा मध्यम लांबीच्या अशा मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत। फार जास्त मोठ्या जाडसर किंवा लांब अशा मिरच्या आपल्याला घ्यायच्या नाही इथे। तर आता ह्या मिरच्या आपण यांना मध्यभागी असा एक चिरा देऊन घेणार आहोत। तर असा हा आपण कट इथे दिल्यानंतर आपल्याला यामधल्या ज्या काही बिया आहेत त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत। अगदी सहज आपल्याला बिया काढता येतात। जो बियांचा मध्यभाग असतो असा पांढरट, तो तुम्ही हातानेही असा काढू शकता, अगदी सहज निघतो। भजी तयार करण्यासाठी फार जास्त अशी तिखट मिरची आपल्याला घ्यायची नाही, कारण मिरची जर जास्त तिखट असेल तर मग ती भजी खातासुद्धा येणार नाहीत। तर त्यासाठी इथे मी ही मिरची म्हणजे चवीला फारच कमी तिखट आहे, तरीसुद्धा मी यातल्या पूर्ण बिया ह्या काढून घेणार आहे। बघा याच पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्यांमधील बिया काढून घ्यायच्या आहेत। परत एकदा तुम्हाला दाखवते मी। आणि मिरच्या तुम्ही बघू शकता इथे फार जास्त जाड अशा मी घेतलेल्या नाहीत। तर याचंही बघा बियांचं प्रमाण भरपूर असं आहे या मिरचीमध्ये। तर असं अलगद आपण काढल्यानंतर बिया पूर्ण निघून जातात। आता आपण जी भजी तयार करणार आहोत ती कुरकुरीत तयार होतात, अजिबातही तेलकट अशी भजी होत नाहीत आणि अगदी झटपट अशी ऐन वेळेवर सुद्धा तुम्ही ही भजी तयार करून घेऊ शकता। इथे भगर जी आहे ती आपण मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेली आहे। आता सर्व मिरच्या इथे माझ्या तयार करून झालेल्या आहेत। आता एक आपण सारण तयार करणार आहोत मिरचीमध्ये भरण्यासाठी। तर त्यासाठी मी इथे एक मोठा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। तो हातानेच आपल्याला असा पूर्ण मॅश करून घ्यायचा आहे। यामधले ज्या काही अशा बटाटे आहेत मोठे ते हाताने तोडून घ्यायचे आणि अगदीच जास्तही असा पूर्ण त्याचा लगदा करायचा नाही, असा मी करून घेतलेला आहे बारीक। आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चटपटीत चवीसाठी आपण यामध्ये लिंबूसुद्धा घालणार आहोत। तर इथे मी जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा, पण उपवासाला जिरं खात नाहीत बरेच ठिकाणी, तर नाही घातलं तुम्ही तरीही चालेल। चवीनुसार मीठ घातलं आणि एक चमचा लिंबाचा रस घातला। लिंबाच्या रसामुळे बघा आता बटाटा जो असतो उकडलेला त्याला अशी थोडी गुडचट चव असते आणि आपण जो लिंबाचा रस घातला त्यामुळे हलकेसे ते आंबट गोड चवीचे होतात भजी। तर त्यासाठी इथे आपण हा लिंबाचा रस घातलेला आहे। आता आपलं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे। बऱ्याच ठिकाणी कोथिंबीरसुद्धा घातली जात नाही उपवासाच्या पदार्थामध्ये, तर इथे मी कोथिंबीरचा सुद्धा वापर केलेला नाही। तुम्ही इथे नवरात्रीच्या उपवासासाठी जर हे करत असाल तर यामध्ये जिरं तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल। तर बघा आता हे सारण आपण मिरचीमध्ये भरून घेणार आहोत आणि पूर्ण असं हाताने दाब देऊन हे सारण भरून घ्यायचं, सुरुवातीपासून तर टोकापर्यंत। म्हणजे आपण जी भजी खातो तर प्रत्येक घासाला ते सारण लागतं। तर बघा याच पद्धतीने सर्व मिरची आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। म्हणजे ह्या मिरची पूर्ण आपल्या तयार असल्या सारण भरून की मग आपण भराभर अशी भजी तयार करू शकतो। आता दुसऱ्याही मिरचीत तुम्हाला सारण भरून दाखवते।
अगदी सहज हे सारण भरता येतं आणि जे काही बाहेर असं सारण असतं ते पूर्ण काढून घ्यायचं हाताने व्यवस्थित. म्हणजे आपण जी भजी तळतो त्यावेळी ती व्यवस्थित अशी मिश्रणामध्ये पूर्ण बुडवून व्यवस्थित त्याला मिश्रण लागतं. तर बघा या मिरच्या सर्वच आपल्या सारण भरून तयार झालेल्या आहेत. आता भजी आपण तळायला घेणार आहोत. तर इथे बघा आपलं मिश्रणसुद्धा आता छान असं पूर्ण मुरलेलं आहे. तर आपण फक्त जी काही तयारी होती ती करेपर्यंतच मिश्रण मुरण्यासाठी ठेवलेलं आहे. कारण राजगिऱ्याचं जे पीठ असतं ते थोडं असं सरसरीत असतं. तर त्यासाठी आपल्याला 5 मिनिटं तरी हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आणि दुसरीकडे तेलसुद्धा गरम आता आपलं झालेलं आहे. तर बघा तुम्हाला दाखवते मी मिरची यामध्ये अगदी सहज तुम्ही अशी गोल फिरवली म्हणजे याला पूर्ण सारण लागतं. आणि आपल्याला ही मिरची आता तेलामध्ये सोडायची आहे एक एक करत. आता जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच मी मिरच्या यामध्ये टाकणार आहेत. पण फार जास्त अशा एकदमच टाकायच्या नाही, कारण मग त्या आपल्याला पलटवता व्यवस्थित अशा येतील नाही. तर दोन्हीही बाजूनी आपल्याला छान मिरच्या खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत, कारण आतमधली मिरचीसुद्धा व्यवस्थित अशी शिजायला पाहिजे. तर इथे बघा आलटून पालटून अशा दोन्हीही बाजूनी मी मिरच्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत भजी. आणि आता ही एका मोठ्या छाऱ्यावर काढून त्याचं जास्तीचं तेल आपल्याला पूर्ण असं झटकून घ्यायचं आहे. आणि बघा ही मिरचीची भजी तयार झालेली आहे. आता दुसरी बॅचही अशीच मी तळून घेते आणि भज्यांचा रंगही तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. तर इथे बघा हे सुद्धा भजी आपली तयार झालेली आहेत आणि यांनाही मी असं पलटवून थोडं मागे पुढे सरकवून घ्यायचं, म्हणजे ती व्यवस्थित अशी तळली जातात आणि मिरचीसुद्धा आतमधली चांगली शिजली जाते. आता ही बॅचसुद्धा आपली तळून झालेली आहे. फार जास्त असं डार्क सोनेरी रंगावर तळायच्या नाही मिरच्या. तर बघा इथे आपली ही भजी काढून घेणार आहोत आपण. आता यातलंही आपल्याला जास्तीचं तेल पूर्ण झारून घ्यायचं आहे आणि आपली ही चटपटीत चवीची उपवासाची मिरचीची भजी तयार झालेली आहे. यासोबत आपल्याला कुठल्याही चटणीची गरज नाही. इतके हे चवीला अप्रतिम तयार होतात. तुम्ही नक्की या नवरात्रीमध्ये ही उपवासाची भजी तयार करून बघा आणि कशी झाली चवीला ती सुद्धा कमेंट करून मला सांगायला विसरू नका. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.